तुम्हाला शिलाई काम येतं, ब्लाउज, ड्रेस शिवता येतात. पण जेव्हा स्वतःचं ब्युटीक चालू करण्याचा मनात विचार येतो, तेव्हा भीती वाटते. आपल्याला ग्राहक मिळतील का? भांडवल किती लागेल? किंवा घरातूनच सुरुवात करता येईल का? असे एक ना अनेक प्रश्न मनात येतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शून्यातून स्वतःचं ब्युटीक कसं चालू करायचं आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, सुरुवातीला किती खर्च येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहक कसे मिळवायचे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, ब्युटीक चालू करण्या अगोदर स्वतःला काही प्रश्न विचारा. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, तर ब्युटीक म्हणजे फक्त कपडे शिवणे नाही, तर ब्युटीक म्हणजे ग्राहकांची आवड समजून घेणे, त्यांचं काम वेळेत पूर्ण करून देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास निर्माण करणं. सुरुवातीला ग्राहकांचा विश्वास मिळवणं हेच आपलं टार्गेट असायला हवं. म्हणून हे प्रश्न स्वतःला विचारा. त्यातील पहिला प्रश्न असायला हवा, खरंच मी चांगल्या पद्धतीने शिलाई काम करू शकते का? मला चांगल्या पद्धतीने माप घेता येतात का? ग्राहकांशी नीट बोलता येईल का? जर यापैकी एखाद्या गोष्टीत तुम्ही पाठीमागे असाल किंवा तुम्हाला वाटत असेल मी या गोष्टीत कमी पडते, तर सर्वात अगोदर ती गोष्ट शिकण्यावर भर द्या. जर तुम्हाला शिलाई व्यवस्थित जमत नसेल तर अगोदर शिलाई व्यवस्थित शिका. मापे घेताना काही अडचणी येत असतील तर ते अगोदर शिका. टाइम मॅनेजमेंट जमत नसेल तर त्याचा अभ्यास करून ते सुधारण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ असा अजिबात नाही की परफेक्ट झाल्यावरच सुरुवात करायची, तर या सगळ्या गोष्टी शिकत शिकत पुढे जायचं. नंबर 2, ब्युटीक साठी काय आवश्यक आहे? तर सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही, तर तुम्ही सुरुवात छोट्या छोट्या पण आवश्यक गोष्टीपासून करू शकता. त्यापैकी महत्वाचा घटक म्हणजे शिलाई मशीन, ओव्हरलॉक मशीन, इंची टेप, कात्री, चॉक आणि स्केल, वेगवेगळ्या रंगाचे दोरे, इस्त्री आणि ऑर्डर लिहिण्यासाठी वही. बस एवढ्याच वस्तूत तुम्ही आरामशीर सुरुवात करू शकता. आपल्या चॅनेलवर अगोदरच टेलरला लागणारे महत्वाचे टूल या विषयावर व्हिडिओ बनवलेला आहे, तर तोही व्हिडिओ तुम्ही या व्हिडिओ नंतर बघू शकता. तुम्ही सुरुवात अगदी साधी करा आणि नंतर हळूहळू साहित्य वाढवा, हळूहळू इन्व्हेस्टमेंट करा. सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे घरातून सुरुवात करू की दुकान घेऊ? अनेक जणांच्या मनात असा प्रश्न येत असतो की दुकान घेतल्याशिवाय ब्युटीक सुरूच होणार नाही. याचं उत्तर आहे हो, नक्की होऊ शकतं. कसं? तर तुम्ही सुरुवातीला घरातूनच काम करायला चालू करा. याचा फायदा असा की घरातूनच असल्यामुळे यासाठी वेगळे भाडे द्यावे लागत नाही, खर्च कमी होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धोका कमी असतो, जास्त रिस्क नसते. घरातूनच सुरुवात करून तुम्ही अनुभव घ्या, शिका, आपल्या व्यवसायाची जाहिरात करा, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवा. जेव्हा ग्राहक वाढतील तेव्हा तुम्ही दुकान घेण्याचा विचार करू शकता. अनेक यशस्वी ब्युटीक हे घरातूनच सुरुवात झालेली आहे. नंबर 4, ग्राहक कसे मिळवायचे? तर हा ब्युटीक साठी खूप महत्वाचा भाग आहे. सुरुवातीला मित्र परिवार आणि नातेवाईकांना सांगा की मी ब्युटीक चालू केलं आहे. व्हॉट्सअप स्टेटसला तुम्ही तयार केलेल्या डिझाईनचे फोटो टाका. सोशल मीडियाचा वापर करा, इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब वापरा आणि आपल्या कामात क्वालिटी आणा. जर तुमचं काम चांगलं असेल तर एक समाधानी ग्राहक 10 नवीन ग्राहक आणू शकतो. म्हणून सुरुवातीला उत्तम सेवा द्या, चांगली फिटिंग, चांगली फिनिशिंग आणि वेळेत काम पूर्ण करून दिल्यास ग्राहक खुश होतात आणि असेच ग्राहक आपल्या कामाची न सांगता जाहिरात करतात. म्हणून कायम आपलं काम उत्तम करण्याचा प्रयत्न करा. नंबर 5, ब्युटीक मध्ये होणाऱ्या सामान्य चुका. सर्वात मोठी चूक म्हणजे खूप कमी दर ठेवणे. आपणाला वाटतं आपण नवीन काम करत आहोत, जर आपण दर कमी ठेवला तर ग्राहक वाढतील, पण हीच सर्वात मोठी चूक आपण करत असतो. म्हणून कायम ही चूक आपण टाळायची आहे. आपल्या कामाची योग्य किंमत आपण घ्यायला हवी. सध्या मार्केटमध्ये किती शिलाई चालू आहे, कोणत्या डिझाईन साठी किती वेळ लागतो, त्यासाठी आपण किती मेहनत घेतली आहे, या सर्वांचा विचार करूनच आपण आपले दर ठरवायचे. कायम लक्षात ठेवा, आपण आपल्या कामाची योग्य किंमत घ्यायची. योग्य किंमत घ्या. दुसरी सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे वेळेत डिलिव्हरी न देणं. जर आपण ग्राहकाचे कपडे वेळेत दिले नाहीत तर त्यांचा आपल्यावरील विश्वास कमी होतो. म्हणून काही जरी झालं तर आपण आपलं काम वेळेत पूर्ण करून वेळेतच ग्राहकांना द्यायला हवं. त्यानंतर 3 नंबरची चूक म्हणजे माप व्यवस्थित न घेणं. जर आपण एखाद्या ग्राहकाचं माप व्यवस्थित घेतलं नाही तर ना त्याचं फिटिंग व्यवस्थित बसेल ना त्याला फिनिशिंग येईल आणि अशाने ग्राहक नाराज होतो. म्हणून जेव्हा पण आपण माप घेतो तेव्हा व्यवस्थित आणि करेक्ट माप घ्या, ज्यामुळे आपलं काम बिघडणार नाही. त्यानंतर 4 नंबरला आपण चूक करत असतो ती म्हणजे ऑर्डरची नोंद न ठेवणं. जर आपण आपल्याकडे आलेल्या ऑर्डरची व्यवस्थित नोंद ठेवली नाही तर आपणाला समजणारच नाही की कोणते कपडे कोणत्या ग्राहकाचे आहेत आणि अशात कपड्याची बदलाबदल होण्याचा धोका असतो. म्हणून
कायम आपली ऑर्डर लिहून ठेवा. त्या ग्राहकाचे किती कपडे आहेत आणि कोणती कपडे आहेत, त्या कपड्याचे छोटे छोटे तुकडे आपल्या वहीत लावून ठेवा. नंबर 5 ला आपण खूप मोठी चूक करत असतो, ती म्हणजे स्वतःवर विश्वास न ठेवणं. आपल्या कामावर आणि स्वतःवर आपण विश्वास ठेवायला हवा. मी करू शकते, मला होईल, हो मी पुरेशी आहे, असं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा. लक्षात ठेवा, कोणताही मोठा व्यवसाय हा एका दिवसात निर्माण होत नाही, तर प्रत्येक दिवशी स्ट्रगल करावा लागतो. पहिला ग्राहक मिळणं कठीण असतं, पहिली कमाई छोटी असते, पण सातत्याने काम केल्यास तुमचं ब्युटिक नक्की मोठं होऊ शकतं. म्हणून कायम स्वतःवर विश्वास ठेवा, शिकत राहा आणि काम करत राहा. तुम्हाला जर स्वतःचं ब्युटिक सुरू करायचं असेल तर आजच पहिलं पाऊल उचला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शिलाई विषयक आणि ब्युटिक विषयी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.